श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ बोला. हा. काका, एक प्रश्न आहे. हा बोला. महाराजांनी समाधीत जाण्याच्या आधी पिंडीवर गोवऱ्या ठेवून अग्नी प्रज्वलित केला होता आणि ती पिंड तेजस्वी दिसत होती, तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की अग्नी तत्व सुद्धा त्या शिवामध्ये आहे आणि त्या तेज जे निर्माण होतं ते अग्नितत्वानेच निर्माण होत असतं. पिंडीमध्ये जे तेज झालं तर मध्ये जे मध्ये त्याच्यामध्ये अंतर्भूतच आहे अग्नी. कारण महादेवाची पिंड ही जी आहे ना, ही कशी आहे माहिती आहे का? ही निष्प्रहतेचं उदाहरण आहे. म्हणजे जे गुणनिसंगता झाली की तो निर्गुण होतो. बरं बरं. समजलं ना? म्हणजे हो. निर्गुण होण्याचा अर्थ कोणतेच गुण नसणं असं नाहीये. ते गुण नसणं, गुणामध्ये आसक्त न होणे याला निर्गुण असं म्हणतात. तर ती महादेवाची पिंड जी आहे निर्गुण आहे. बरं स्पृहा नाही, स्पृहा नसेल म्हणजे निस्पृह आहे. तेव्हा निस्पृह, निर्गुण, निराकार. निराकार म्हणजे कुठल्या आकृतीची आसक्ती नाही, म्हणजे तो निराकार. बरं बरं. प्रकृतीमध्ये आपल्या ठिकाणी आकृती असते, पण ज्याला कुठल्याच आकृतीमध्ये आसक्ती नसते ना, तर तो स्वतः निराकार होतो. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो बरं बरं. म्हणून तो निर्गुण निराकार जेव्हा होतो ना, तेव्हा त्याचा अंतिम संबंध हा ज्योतिषी असतो. कारण ज्योतीमध्ये ज्योत जी असते की नाही कुठली, किंवा अग्नी जो असतो ना, तर अग्नीचं वैशिष्ट्य असं की तो कशात आसक्त होत नाही आणि तो कोणालाही आपल्यामध्ये आसक्त होऊ देत नाही. आजपर्यंत आपण पुष्कळ पंचमहाभूताचाही अभ्यास केला असेल सगळं, पण अग्नी जो आहे ना त्याच्यामध्ये कोणी आसक्त झाला तर त्याची पंचायत होते. बरोबर बरोबर. हा. म्हणजे खूप अगदी छान. हम्म. म्हणजे अगदी मी माझा एक अनुभव सांगतो की अग्निहोत्र जेव्हा म्हणजे दररोजचं माझं हवन असतं, त्या हवनामध्ये एकदा अग्नी म्हणत होतं की अरे मला तुझी भेट घ्यायची आहे म्हणून. काय? हा. आणि काय केलं त्यांनी, मला पूर्ण मिठी मारली, सांगायची अरे गोष्ट. बापरे. मिठी मारल्यानंतर मी महाराजांचं नाव घेतलं, म्हटलं बाय काय तुमचं चमत्कार चालू आहे सगळं. तर त्यामुळे त्याने मिठी मारली, पण माझ्या अंगाला कुठेही काही इजा झाली नाही, दाद आला नाही. काही दाह झाला नाही. तर तेच उदाहरण त्यांनी त्या पिंडीवर अग्नी केल्यानंतर ती पिंडीला दाह झाला नाही, तर पिंड उलट चमकून उठली. चमकून आणले. हा. हा. तर तो अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अरे वा वा वा. पूर्ण पूर्ण अतिशय. अंगाभोवती सगळा असा विळखा घातला अग्नीने. अरे बापरे. आणि तेव्हा मी म्हटलं महाराजांना, काय तुमची लीला चालू आहे? त्यामुळे काही काळजी करू नको, मी पण माझ्या आयुष्यात हेच केलंय म्हणाले. बस. काय? अरे वा वा वा. तर तो- तर ते उत्तर आहे तुमच्या प्रश्नाला. झालं. खूप छान खूप छान. उलगडा झाला काका. हम्म. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब